श्री शिवाय नमस्तुभ्यं. चला तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की यावर्षी येणारी मकर संक्रांत नेमकी कशावर आहे, तिचं वाहन काय आहे, तिचे वस्त्र कोणते आणि येणाऱ्या वर्षासाठी ती काय संकेत घेऊन येत आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यावर्षी येणारी मकर संक्रांत 23 वर्षांनी अतिशय दुर्मिळ योगायोगाने येत असल्याची सांगितली जात आहे. यावर्षी संक्रांतीला फक्त तिळगुळच नाही तर अनेक शुभ कार्याला महत्त्व आहे. इंग्रजी महिना सुरू झाला की पहिला सण येतो तो मकर संक्रांती आणि आपले मराठी वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असले तरी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिने सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. मराठी महिन्यानुसार मकर संक्रांती ही 10व्या महिन्यात म्हणजेच पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यानुसार म्हणजेच जानेवारी महिन्यात येते. तर यावर्षी मकर संक्रांत बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 ला येत आहे आणि याच दिवशी षटतिला एकादशी आलेली आहे. ही शुभ तिथी आलेली आहे. या दिवशी आपण एकादशी आणि मकर संक्रांत साजरी करायची आहे. बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 म्हणजे शके 1947 पौष कृष्ण 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. आणि संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे तर संक्रांतीचा पुण्यकाळ 14 जानेवारी रोजी दुपारी 3:06 पासून ते संध्याकाळी 6:20 पर्यंत आहे. आणि या पुण्यकाळात स्त्रिया वौसा देऊ शकतात आणि वाणही देऊ शकतात. आपण तिळगुळ दान स्वरूपात देऊ शकतो आणि इतर गोष्टी दान स्वरूपात देऊ शकतो. जप तप करू शकतात. संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीच आहे आणि संक्रांती देवीने ज्या वस्तू वर्ष केलेल्या असतात त्या वस्तू आपण घालायच्या असतात. उपवाहन वस्त्र शस्त्र यामध्ये दरवर्षी बदल होत राहतो. सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणामध्ये होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. वस्त्र पिवळे परिधान केलेले आहे. शस्त्र गदा आहे आणि केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारिका आहे. स्थिती बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे. जातीने सर्प आहे. भूषणार्थ मोती धारण केलेले आहे. वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त 30 आहेत. ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. या दिवशी असं संक्रांतीचे रूप आहे. पायस म्हणजेच खीर. तर या संक्रांतीला दुधाचे पदार्थ खाणे टाळावे. म्हणजेच यावर्षी ज्या वस्तू देवीने वर्ज्य केलेल्या आहेत त्या आपण परिधान करायच्या आहेत. तर आता या दिवशी काय करावे तर या दिवशी स्नान दान जप तप हवन तर्पण या गोष्टी संक्रांतीच्या पुण्यकाळात कराव्यात. अतिशय पुण्य मानले जाते. तसेच या दिवशी अंघोळीचे पाण्यात थोडेसे तीळ घालून अंघोळ करावी आणि तीळ दान करावे. आणि या दिवशी काय करायचे टाळावे तर या दिवशी ब्रह्मचर्य पाळावी. कोणाला कठोर बोलू नये. भांडणे वाद विवाद या दिवशी टाळावीत. गाई म्हशींची धार पुण्यकाळात काढू नका. वृक्ष तोडणे टाळावे. संक्रांतीच्या पुण्यकाळात दात घासणे टाळावे. तर संक्रांतीच्या पुण्यकाळात दान करणे खूप विशिष्ट आहे. तर संक्रांतीच्या काळात दान काय द्यावे. आपण जे वाण देतो त्यामध्ये नवे भांडे किंवा तीळ पात्र देऊ शकता. ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींना अन्न तीळपात्र गूळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान द्यावीत. तर मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते ती किंक्रांत. तर किंक्रांत ही मकर संक्रांतीच्या दुसरी दिवशी म्हणजेच 15 जानेवारी 2026 रोजी आहे. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर राक्षसाचा वध केला आणि सगळ्या प्रजेला मुक्त केलं म्हणून मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत म्हणून साजरी केली जाते. तर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा.